बायाच्या बी अंगात आले. अंगात पुन्हा दादा ब्रँडेड देव येईना, मर्याई आली, जिचं मंदिर बी नाही फोटो बी नाही. आणि दलिंदर बाया डफडीच्या तालावर झुलाल्या. डडंग टटंग डडंग टटंग आणि हो बायला लिंबू खाऊ घालतो तिला. यालाही हाना तिलाही हाना. लय लिंबाचे झाडं पाहिले मी आता. कळलं का? अंगात ब्रँडेड देव होत्या, अंगात कधी बाबासाहेब आंबेडकर येऊ द्या, स्वतःच्या शरीराची राख रांगोळी करून तुमचं आमचं कल्याण करू द्या. अंगात कोणी आले आपल्या? मर्याई. अंगात छत्रपती शिवाजी महाराज येऊ द्या. अरे बायकोच्या स्वप्नासाठी ताजमहल बांधण्यापेक्षा माईच्या स्वप्नासाठी पोरानं रायगड बांधला पाहिजे, ही कन्सेप्ट त्याच्या डोक्यात क्लिअर करा. कसं अंगात येतं आपल्या? गावाकडे शब्द आहे का नाही? अंधश्रद्धा. आमच्या इकडं कढईचा कान उघडा आहे म्हण. दत्तभाऊ आहे का नाही? प्रत्येक गावात डायलॉग आहे. आमच्या इकडं कढईचा कान उघडा आहे म्हण, त्याच्यात सोनं आहे म्हण. प्रत्येक गावात एक. आमच्या तिथं नाही का कढईचा कान उघडा आहे म्हण, त्याच्यात सोनं आहे म्हण. ते काढायला गेल्यावर हाल्या मागं लागतंय म्हण. ते सोन्याचा हंडा स्वप्नात येतंय म्हण. ते म्हणतंय येऊ का? आपण म्हणायचं नग नग नग. आणि ते हंडा आपल्याला भेटतंय म्हण. अबे दलिंदर, कुठून अंधश्रद्धा आणतील, कुठून डोक्यात काय घुसल यायच्या काय माहित, हे नाही. सोन्याचा हंडा. ते उदाहरण सांगितलं होतं मी लाईटावर. आपल्या भारतातले लोक कसे आहेत हे लाईटाचं उदाहरण सांगितलं मी. किंवा जपानमध्ये लाईट गेली, लोक चेक करतात वायरिंग मध्ये काही प्रॉब्लेम आहे का. अमेरिकेत लाईट गेली, लोक चेक करतात मीटर मध्ये काही प्रॉब्लेम आहे का. भारतात लाईट गेली, भिकार चोट बाहेर येते, पाहते पहिली लोकांची गेली का. आणि याला कळलं लोकांची गेली आपली गेली, बरोबर म्हणते, दुःख वाटत नाही. पण याला कळलं अख्ख्या गावाची लाईट आहे फक्त आपली गेली. यानं आयट्या केलेला आहे का? 3 टगे सोबत घेतं, येळूचा बांबू घेतं, डिपीत जाते. ह्या डुसने आणते फ्यूजलं, तिन्ही फ्यूज पाडते, अख्खं गाव अंधारात झोपी दे. आणि सकाळी डायलॉग आणते, भारत माझा देश आहे बरं का. पहिले टोनगे हाना. मायबापाला विनंती आहे की बाबा थोडं व्यसनापासून तुम्ही पण लांब राहा. एक डोक्यात संकल्प करा की आपल्याला खाली बसायचं नाही. आपल्या लेकरामुळे आपल्याला तिथं बसता आलं पाहिजे, किंवा आपण केलेल्या मेहनतीमुळे तरी आपलं पोरग तिथं बसलं पाहिजे. हे बापान ठरवा. कळलं का? कारण महामानवाची जयंती आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणलं की ॲटिट्यूड आला. बाबासाहेब आंबेडकर म्हणलं की काय आला? ॲटिट्यूड आला. आपल्या पोरानं ती कोणती कटिंग आणली अक्षय? काहीतरी कटिंग आहे नवीन प्रकार. कोणता कट रे? हा, हे कट. तू जुना काळ आठव, पोत्यावर कटिंग केली की नाही? तो मरस्तोर खुंबे घातले की नाही? आपल्या गावातले जे वारीक काका होते मरस्तोर खुंबे घालायचे, हे का नाही? आता याला ही कट माहिती आहे का नाही? अख्खं पीक गायब करायला ठेवायला त्याला कलर हाणायला. कटिंग पहा, कपडे पहा. काय काय दलिंदर मधातून पॅन्ट फाडते, कस काय फॅशन आहे म्हणा. त्याला तर मरस्तोर मारा. आणि जर ट्रेन मध्ये जागा असेल तर ते जे पुण्याकडलं असतं ते किती भारी बोलतंय. मला थोडं या ठिकाणी ऍडजस्ट होईल का? मला थोडीशी जागा मिळेल का? प्लीज हॅव अ सीट. आणि ते छत्रपती संभाजीनगर कडून इकडे परभणीकडे उद्या याकडे होय. याकडे होय. तुम्हाला नाही मा मित्राला ट्रेन कधी बापाची आहे का? यानं टाकलेला रुमाल यानं खिशात घातला घरी आणला. अरे ही मेंटॅलिटी आहे, विशेष खलास आहे. सांगायचं तात्पर्य एकच आहे की मायबापाचं पहिलं काम आहे बाबा की तुमच्या लेकराकडे वैयक्तिक तुमचं लक्ष असू द्या. बालूला नेता व्हायचंय, महाकार्यक्रम इंदुरीकर सारखा असते. बालूला नेता व्हायचंय, नेता होय. पण ज्या ज्या लोक तुला नेता होय म्हणाले तेच आपला कार्यक्रम ठोकणारे असतात. हे बी लक्षात घे. टाळ्या अशा मरेल वाजवायच्या नाही. तुमच्या भावकीत कोणी मेलय का? जोरात टाळ्या वाजवा. बाया हो, जिनं बी टाळी वाजली नाही माझी जीभ काळी. रात्री झोपेत तुला सौम्य अटॅक येणार. जोरात टाळ्या वाजवा एकदा.
एकदा बालूसाठी जोरदार टाळ्या होत्या. एकदा विचार मंचावर बसले जात आमचे दादा आहेत, लक्ष्मण दादा आहेत. आम्ही कसं आलो आमचा आम्हाला माहिती आहे, कितीच्या स्पीडनं आलो आमचा आम्हाला माहिती आहे. कळलं का? मी गावात गेलो, लग्न झालं 8:30 वाजता. लग्न झालं की एक पोरगं म्हणलं सर मी लागलेलो आहे, आई वडील आलेत, मग चला सत्कार करू. पोरं दलिंदर एका लगेच गुलाबाची बॅग आणली. पहिला कार्यक्रम महा. आता इच्छा असते बाबा आपल्याला राजकारणातला दलिंदर गुलाल न पडण्यापेक्षा गोरगरीब लेकरांचं कल्याण होऊन पडलेला गुलाल आपल्यासाठी लय मोठा आहे. तोच गुलाल आपल्या अंगावर पडावा हीच अपेक्षा आहे. कारण आपला पोरील हुंडा चालू होणार. आता पोरग पोरील पाहायला जाणार नाही, टोणगे ती पाहायला येणार. हा गाडी 3 जणी, तू लाजत भुजत चहान येणार. असं लाजत खाली पाहून पुन्हा ती म्हणणार ए पॅन्ट तुझीच आहे का? मेला तो हा कार्यक्रम. ती नोकरी असणार, तू घरी रिकामाच. ती फोन करणार दुधाचा चहा ठेव मला, तू काळा पे, घरीच राहतो. तो काम रिकाम्या टायमात बरंच घ्यायचं, खिडक्या पुस, पडदे हटव. ही रियालिटी आहे. सध्या पुरुष मंडळीचं काम टरबूज आहे. थांब रे, माग बाबा आलता, पंखा आला बाबा. त्याला 4-5 जण उचलायचं आणि त्यानं पंखा थांबवायचा आणि असं हात करून कपड्यात आणायचं. लड्डू मोत्यानं अवतार घेईल संसार साजर. काय दलिंदर आहेत. सांगायचं तात्पर्य एकच आहे, भोंदगिरीपासून अंधश्रद्धेपासून लांब राहा. कर्तृत्वानं मेहनतीनं घराचं चित्र बदला. व्यसनापासून लांब राहा आणि त्यात धमक आहे. स्वतःच्या भरोश्यावर स्वतः कमवलेल्या मेहनतीवर व्यसन कर, नो प्रॉब्लेम. तू पैसे स्वतः कमव, झक मार. 10,000 रुपये तू कमाई आहे. 1,000चा काय तुला प्यायचं ते मर तिकडं, पण 9,000 घरी दे. हा नाही तर 10,000 पगार भिकारचोट 12,000 तो कर्जन काढले. फाईल बी लय भारी. पुन्हा 10,000ची फाईल 100 रुपयान भरायचे, 9,000 द्यायची. 9,000 पहिले देते, 10,000 वसूल करते. ते फाईलवाले बी मरणार. लय कार्यक्रम बिघडला आजकाल. रप्पा रप फाईल काय केलं, फाईलचं काम करतो म्हणलं. पण कसं काय नाही म्हणले, 9,000 द्यायचे, 100 100 दिवस घ्यायचे, 10,000 होतात. आणि ते दिवस उजाडले त्याला काहीतरी पेनल्टी असते वाटते. आणि ते पैसे कोणाला द्याले, पते खेळणार आलं. याचं तर 50 वर्ष होय. राण्या गुल्ली बादशाह, शुक्रवार, आकडा क्रमांक 7, दे धनाधन, जंगली रमी पे आवना महाराज, गेला थार. सांगायचं तात्पर्य एकच आहे, चांगलं राहा, आपल्या परिवाराची काळजी घ्या. विनंती तेवढीच करतो. एखाद्यानं पटकन प्रगती केली, ते पाया खंताना लागले, त्याचं काय खरं होतं, माया कोणची अपेक्षा ती. ही खेड्याखेड्यात मेंटॅलिटी आहे. म्हणून पोरांना विनंती करतो की आपण, राजकारणी लोकांनी देश लुटला असेल, पण प्रशासनात गेल्यावर आपल्या पोरांनी कुठल्याही गरीबाला त्रास देऊन 10 रुपये पण घेऊ नये हे बापान पहिले लेकराला घरी शिकवा. तू तलाठी होय, ग्रामसेवक होय, लिपिक होय, पोलीस होय, कुठल्या तरी चौकात उभा राहाय, पण ज्याच्या गळ्यात मळालेला रुमाल आहे, ज्याची बायको कुठतरी दवाखान्यात आहे, डबा हातात आहे, त्याला कुठतरी दवाखान्यात जायचंय, त्याला हात दाखवून तो 100 रुपये घेतले, 58 मध्ये तुला पॅरालिसिस येणार. तो हाईला सुलतानपूर. हा मी बोललो म्हणजे फायनल आहे भाऊ, फायनल रिअल गोष्ट सांगलो. कोणाचा कार्यक्रम कधी आत पलीकडे पहा. कधी लक्षात घ्या, सात्विक मार्गाने कमवलेला पैसा तुमच्या चेहऱ्यावर तेज दाखवतो. सात्विक मार्गाने कमवलेला पैसा तुमची समाजातली ओळख दाखवतो. सात्विक मार्गाने कमवलेला पैसा एक गोष्ट तुम्हाला समाधानाची झोप देतो. म्हणून हे काय भाषण मिशनचा कार्यक्रम नाही, कळलं का? विनंती एकच आहे का आपल्या लेकरावर लक्ष द्या, चांगले राहा. लेकरं व्यसनापासून लांब राहिले पाहिजे. 9 वाजता टायमिंग ठरवा. अरे ते 9:30ला घरी आलं त्याला विचारा, एकदा बापानं झापलं विचार करेल. 10:30 वाजता घरी आलं त्याला विचारा, तुझी मोदी सोबत मीटिंग होती का? मरस्तोर मारा. रविवारचा मंगळवार करा, पण हानाच काही बिघडत नाही. अवलाद आपलीच आहे. त्याच्या चेहऱ्याकडे पाहायचं, आपल्या चेहऱ्याकडे पाहायचं. चेहरा सारखा दिसलाय ठोका, दुसऱ्याच्यात लेकराला हंसाल. तुम्ही काय साधे काय? कोणीच विचारत नाही. 3 गोष्टी तुमच्याकडे पॉवरफुल लागलच. आणि राहिली गोष्ट, द्वेष, टीका टिप्पणी, ताण बिन काही घेऊ नका. किती बेदा झाले तुम्ही काही नाही. मी तुम्हाला काय म्हणलं, कोण कधी जाईल सांगता येत नाही. माणसाचं मरण्याचं प्रमाण वाढले, अटॅकचं प्रमाण वाढले. ECG करा, चेकअप करा तरी चाललंय, है ना? असं काही नाही म्हणजे ग्राउंडला जात नाही म्हणून मेला नाही. ग्राउंडवर पळता पळता बी मेला. जिम मध्ये डंबेल बोकांडीवर घेतला आणि तिथंच मेला म्हणली.
कोण कधी जाईल काही सांगता येते का? है ना, न जाने कौन सी मुलाकात आखिर होगी. कांगणे सर इथं बोलायला, हे कांगणे सरचं शेवटचं भाषण होऊ शकतंय. मी महावर काय घेऊ, तुमचं शेवटचं ऐकणं होऊ शकतंय. सर काय गुत्त घेतलं काय? कार्यक्रम तुमचा बी आटू शकते. कुठे गेलता कांगणे सरच्या भाषणाला? जोरात अटॅकाला गेला म्हणले, लगेच बॅनर बालूचं काढलं याच तिथं. आणि ते सण लय भारी असतात याचे सण. बापा पुण्य मोदन ह्याचा 10 दी 13वी लोक जेवणात पण एवढा दलिंदर हे का नाही. विनंती एकच आहे बाई, बायांना बी सांगालो, सुनाच सासूच्या पहिले सून बी जाऊ शकते. झाडायला गेली, कमरात लचक आली, गेली म्हणले.